मित्रांनो, मी आत्ताच एक बातमी ऐकली की लालबागचा राजा रात्री 10:30-11 नंतर विसर्जन होणार आहे. आता ह्या गोष्टी काय नक्की चालू आहेत? काही लोक बोलत आहेत की ह्या मुद्दाम पब्लिसिटी स्टंट म्हणून सकाळपासून सगळ्या गोष्टी चालू आहे. लालबागचा राजा तिकडे अर्ध्या पाण्यामध्ये सकाळपासून उभा आहे. खालची मूर्ती जी आहे ती पूर्ण जड होत चालली आहे. आणि आता काय तर बाबा रे, रात्री 10:30-11 वाजता गणपती विसर्जन करायचं आहे, जेव्हा ग्रहण चालू होणार आहे. आता बघा, ग्रहणामध्ये गणपती विसर्जन करायचं असतो का? काय होतं त्याने? मी तुम्हाला काही गोष्टी वाचून दाखवतो. चंद्रग्रहणाच्या काळात जे धार्मिक नियम आणि सूतक काळ लागू होतो त्यानुसार ग्रहण सुरू झाल्यावर पूजा, हवन, अन्नदान तसेच देवाच्या मूर्तीला स्पर्श करणे टाळावे. म्हणजे गणपतीच्या त्या मूर्तीला स्पर्श आपण होणारच विसर्जन करणार तर ते टाळायला सांगतायत. असा सल्ला त्यांनी दिलाय. चंद्रग्रहणामध्ये गणपती विसर्जन करणे ही शुभ क्रिया समजली जात नाही, कारण ग्रहणाच्या कालावधीत शुभ कार्य टाळावे असे मानले जाते. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट आहे, ग्रहणाच्या वेळी देवाच्या मूर्तीला स्पर्श करणे आणि विसर्जन करणे या गोष्टी टाळल्या जातात. त्यामुळे 7 सप्टेंबर 2025 म्हणजेच 7 सप्टेंबर आज रविवार चंद्रग्रहणाच्या रात्री गणपती विसर्जन करणे अशुभ आणि नियमविरुद्ध आहे. ग्रहण संपल्यानंतर तसदीने पूजा व विसर्जन करणे योग्य असते. ग्रहणाच्या वेळी विसर्जन केल्यास सूतक काळ पाहून आणि मंदिरातील पंडितांच्या सल्ल्यानुसारच तो वेळ, शक्यतो ग्रहण संपेपर्यंत मोठ्या धार्मिक विधीपासून दूर राहणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. तर मित्रांनो, हे तुम्हाला मला सांगायचं, ह्या गोष्टी का केल्या जात आहेत. मित्रांनो, भरपूर लोक जे आहेत ते रागावलेत, भडकलेत की बोलतात अरे काय नक्की चालू आहे. सकाळपासून एक तर मूर्तीचं विसर्जन झालेलं नाही आहे, मूर्ती त्या तराफ्यावर चढत नाही, तो तराफा त्या गुजरातवरून आणला आहे. इथं मुंबईमध्ये काही तराफे नव्हते का, की महाराष्ट्रामध्ये लोकच नाही असे तराफे बनवणार आहे, मुंबईमध्ये लोकच नाही आहेत. गुजरातला का पुढे केलं जात आहे, गुजरातचा गु का आवडायला लागला आहे, ह्या सगळ्या गोष्टी लोक आता उपस्थित करतात प्रश्न. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, सकाळपासून त्या तराफ्यावर मूर्ती चढत नव्हती. आपल्या लालबागचा जो गणपती आहे तो दरवर्षी ज्या बोटीमधून जात होता ती बोट तिकडे पडले, तिकडे आजूबाजूला ज्या कोण नाही त्या बोटीमध्ये, आणि हा तराफा त्याच्यावर मूर्ती चढत नाही. त्याने 3-4 वेळा ट्राय केला. आता काय नंतर वाटतं ती मूर्ती चढली. त्याच्यानंतर तिकडचे कोण मंडळाचे आहेत त्यांनी सांगितले की रात्री 10:30-11 वाजता मूर्ती विसर्जन करण्यात येईल. पण ही गोष्ट मला कळत नाही, चंद्रग्रहण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत का नाही आहे? ह्या गोष्टी तुम्ही पाहत नाही का? एवढं मोठं मंडळ यांच्याकडून अशी चूक कशी होऊ शकते? ह्या सगळ्या गोष्टीवर मित्रांनो बोललं पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे पब्लिसिटी स्टंट करण्याचा प्रयत्न आहे का, असं देखील आता बरेच जण या मंडळावर टीका करतायत. कारण सकाळपासून त्यांच्यावर जी टीका होतीये की मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जे वागलेत ना या भाविकांबरोबर, या मराठ्यांबरोबर, जे मंडळातल्या लोकांनी जेवण बंद केलं किंवा मग या अशा ट्रीटमेंट दिल्या, लोकांना लाताबुक्या घालून हाणलंय, बाजूला काढलंय ना, त्याच्यामुळे म्हणून ही गणपतीची मूर्ती आपला लालबागचा राजा हा रुसलाय. काय बरं, ते अदानी घुसलाय म्हणून लालबागचा राजा रुसलाय असं पण बोलतायत. ह्या सगळ्या बॅड पब्लिसिटीचा गुड पब्लिसिटी म्हणून वापर होतोय का? ह्या गोष्टींवर मला असं वाटतं आपण नीट विचार केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी राजकीय दृष्ट्या का पाहिल्या जात आहेत? गुजरातवरून तिकडून ते आणणं इथे महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी नाही आहेत का उपलब्ध? ते गुजरातवरूनच का आणावं लागलं? म्हणजे महाराष्ट्र काय हा कमकुवत आहे का? ह्या सगळ्या गोष्टी उपस्थित होतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे दरवर्षी आमचा कोळी बांधव ज्या विसर्जन करतात त्या एका कोळी बांधवाचा आपला एक व्हिडिओ व्हायरल झालाय. ते सांगतात की आम्ही इतके वर्ष लालबागच्या राजाला विसर्जन केलं, पण आता तो गुजरातवरून तो तराफा आलाय, त्याच्यामुळे आम्हाला काढलं बाजूला. आता ही गोष्ट मित्रांनो किती आपल्याला हृदयाला लागते की आमच्या त्या कोळी बांधवांनी, आमच्या मराठी माणसांनी हा गणपती सुरू केला, आज त्यालाच काय किंमत नाही. मला असं वाटतं मित्रांनो, एक तर हे सकाळपासून चालू आहे, 12 तास झालं सकाळपासून ही मूर्ती पाण्यात उभी आपली, आणि त्याच्यामुळे ते खालून मूर्ती पूर्ण जड झाली आहे. आता रात्री तिकडे पूजा अर्चना ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे, मीडिया येते, सगळ्या गोष्टी मुद्दाम हाईप केल्या जातात का? हे मंडळाची अजून प्रसिद्धी व्हायला पाहिजे म्हणून अशा काही गोष्टी आहेत का? आता तुम्हाला माहिती आहे, ते मूर्ती हलत नव्हती म्हणून गणेश गल्लीचे काही कार्यकर्ते आले होते ती मूर्ती उचलण्यासाठी. म्हणून ही एकी असणं गरजेचं आहेच, पण या एकीबरोबर मला असं वाटतं या मंडळाच्या कार्यकर्त्यांना एक कार्यकर्ता शिबिर आता घेणं गरजेचं आहे आणि त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. बाबा रे, काय तुम्ही करताय ते अयोग्य आहे. आता ती मूर्ती निघत नव्हती तेव्हा हे लोक सगळेजण हात जोडत होते की बाबा रे देवा, आमच्याकडून जी काही चूक झाली असेल माफ करा, पुढच्या वर्षी होणार नाही. बघूयात आता पुढल्या वर्षी हे लोक किती सुधारतायत ते. मूळ मुद्दा असा आहे की या ग्रहणामध्ये पण गणपती विसर्जन करतायत, हे नक्की काय चालू आहे? हे हिंदू धर्माच्या विरोधात का चालू आहे? हे सरकार नेहमी बोलत असतं ना, हे अदानी अंबानी हे जे आहेत त्यांचेच भाजपवालेच आहेत ना. मग हे जेव्हा बोलत असतात की हिंदू सगळ्या गोष्टी, मग आपण हिंदू धर्माच्या विरोधामध्ये जाऊन ह्या सगळ्या भूमिका घेतोय, त्याबद्दल मंडळाला काहीच का नाही वाटत आहे? एवढं मोठं मंडळ, त्यांच्याकडून ही चूक कशी होऊ शकते? सगळ्या गोष्टी मित्रांनो काय करतायत हे लोक, काय घडवून आणतायत का? ह्या मुद्दाम घडतायत गोष्टी, आपला गणपती बाप्पा घडवतोय माहीत नाही या सगळ्या गोष्टी, पण ज्या काही गोष्टी घडतायत प्रथमच लालबागच्या राजाच्या इतिहासामध्ये या सगळ्या गोष्टी आजच्या दिवशी घडल्या. आणि त्याच्यामुळे माझा लालबागचा राजा खरंच पगवत नाही यार,
डोळे पाणावले नुसतं सकाळपासून ते बघून की माझा राजा एकाच जागी उभा आहे कधीपासून. शक्य ते सगळे प्रयत्न करू शकलो असतो, पण आमच्या लालबागच्या राजाला त्या तराफ्यामध्येच घेऊन जायचंय. ते जुना गेल्या वर्षी तराफ आहे, त्या काय ते बोट आहे त्याच्यामध्ये घेऊन जायचंच नाही आम्हाला त्या तराफ्यातच घेऊन जायचंय. आणि त्याच्यामुळे तो हट्ट जो आहे त्या हट्टाला हे मंडळ पेटलं आणि आता त्या तराफ्यात ठेवलंय. यांच्या म्हणण्यानुसार, यांच्या इच्छेनुसार हा तराफ्यामध्ये आपला बाप्पा बसलेला आहे. आता ह्यांना विसर्जन पण तेव्हाच रात्री करायचं. ह्याच्या पुढे असं नको व्हायला की बाबा हा गणपती गुजरातला गेला, असं नको व्हायला. आणि हा गणपती मराठीचा सोडून या गुजरातांचा झाला. या सगळ्या गोष्टी लोक बोलतायत. आता ही गोष्ट मित्रांनो जी आहे ना, ह्या अंबानींनी हात टाकले ना गणपतीमध्ये, तुम्हाला सांगितलं या गणपतीमध्ये. तर हे काय प्रकरण आहे तुम्ही नक्की समजायला पाहिजे. हे जाहिरातचं प्रकरण आहे सगळं. आणि हा गणपती आपण सगळेजण बोलतो, मनामध्ये बोलतो आपण, हा जाहिरातीसाठी फेमस आहे गणपती. फक्त हा नवसाला पावणारा राजा नाही झाला, आता हा जाहिरातांचा राजा झालाय. आपण हे बोलत असतो. हे फक्त आणि फक्त या मंडळाचे जे कामं आहेत ना हे सगळे, त्याच्यामुळे आपल्या या लालबागच्या राजाला डाग बसलेला आहे. आमच्या कोळी बांधवाचा गणपती, आमच्या कोळी बांधवाला काय इज्जत तिकडे मी दाखवलं ना सकाळच्या व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, हे गणपतीचं रात्री विसर्जन जे होतंय ते योग्य आहे की अयोग्य आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो ह्या गोष्टीचा निषेध झालाच पाहिजे, कारण मित्रांनो हा आपला बाप्पा जो आहे, आपण हिंदू धर्माच्या संस्कृतीमधून हे गणपती विसर्जन बाकी सगळ्या गोष्टी करत असतो आणि हिंदू धर्माच्या विरोधात आहे ही गोष्ट. तर त्याच्यामुळे आपण त्याचा विरोध केलाच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मला खरंच डोक्यात काय कळत नाही आहे. एवढं मोठं मंडळ आहे, साधी छोटी चूक कशी हे करू शकतात, चंद्रग्रहणामध्ये कसं काय विसर्जन करू शकतात, हे का विचार नाही करते या गोष्टीचा. मला असं वाटतं तुम्ही पण कमेंट करून मला सांगा मित्रांनो, हे नक्की काय घडते, यात नक्की कोणाचा हात आहे. कारण मला असं वाटतं भरपूर सामान्य लोक व्हिडिओ पाहत आहेत, काही लोकांना माहिती आहे ह्या आतल्या गोष्ट काय, तर मला कमेंटमध्ये सांगा. नक्की त्याच्यावर पण मी पुढे बोलेल. तुर्तास सांगतो मित्रांनो, आपल्या बाप्पाचं विसर्जन होतंय, कसं होतंय काय होतंय बघूया. देवाची इच्छा आहे, जेव्हा आपल्या गणपती बाप्पाला विसर्जित व्हायचं आहे तो होणार, एवढं 100%. तुर्तास सांगतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.